नमस्कार मंडळी, मजेत आहात ना? मजेत राहिलाच पाहिजे, नो डाऊट. तुमची होस्ट किती घेऊन आली एक नवीन चित्रपट. आज आपण लॉस्ट अँड फाउंड हा चित्रपट डिस्कस करणार आहे. पण त्याच्या आधी एक गोष्ट मला सांगायची आहे की आज 10 ऑक्टोबर रोजी आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरी करतो. सो ही मूवी तर बनतेच की नाही? हो, येस. सो लेट्स बिगिन. सो आपण बोलणार आहोत या मानसिक आरोग्याबद्दल. सो ऐकत राहा पूर्ण ऑडिओ, कुठेही जाऊ नका, लक्षात ठेवा ही गोष्ट. सो या चित्रपटामध्ये सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी यांनी काम केलेलं आहे. अप्रतिम काम केलं आहे आणि ही जी पूर्ण चित्रपट आहे तो माझ्या हृदयाजवळचा आहे. सो एकटेपण आणि आनंद याचा उल्लेख केला आहे या चित्रपटामध्ये. बिकॉज आपल्याही लाईफमध्ये एक डार्क मोमेंट्स असतात. ओके, आपण त्यातून जात असतो. सर्वांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते डिफरंट असतात आणि एक त्यांच्याकडे अनटोल्ड स्टोरी असते त्यांच्या हृदयामध्ये लपलेली, बरोबर. पण या डार्क मोमेंट्समध्ये आपण आनंदाचा जो पण उजेड आहे तो कसा एक्सपिरियन्स करायचा ते या मूवीमध्ये ना छानपैकी एक्सप्रेस केलं आहे. सो तुम्ही ही पूर्ण मूवी पहा, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. सो आपण स्टोरी बिगिन करूया. मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक ग्लिम्स सांगेनच. सो लेट्स स्टार्ट. सो पहिल्याच बिगिनिंगमध्ये असं दाखवलं आहे की त्याचं ब्रेकअप होतं मानसचं. ओके, आणि मग तुम्हाला माहितीच असेल काय होतं ब्रेकअप नंतर. सो कारण की आधी जो टाईम स्पेंड केलेला असतो आपल्याला तेवढं काय वाटत नाही. त्या मोमेंटमध्ये जेव्हा ते डिस्टन्स इन्क्रीज होतं तेव्हा आपल्याला कुठे ना कुठे एकटेपण जाणवत असतो. बिकॉज ते नाही आहे, तो आनंद नाही आहे. ओके, सो पण या मानसला त्याच्या मनाचा जो खेळ आहे तो खूप लवकर समजला. बिकॉज एकटेपण आलं की सॅडनेस होतच होतं आणि जेव्हा एक सॅडनेस एका लेवलच्या बियॉन्ड केल्यानंतर डिप्रेशन एक्सपिरियन्स होतं. सो आणि ते मग काय होत असेल, या मनाचा खेळ सुरू होतो. सो पण कसा बसा तो मानस, त्याला समजलं हे सर्व आणि मग त्याने जे पण त्याला क्वेश्चन्स येत होते त्या क्वेश्चन्सचा फुल स्टॉप होता क्षणी एक जबरदस्त आयडिया सुचली. ती म्हणजे ALP नावाचा प्रकरण, म्हणजेच अँटी लोनलीनेस प्रोग्राम. ओके, अँटी लोनलीनेस प्रोग्राममध्ये त्यांनी असं प्रोग्राम निर्माण केलेला जे पण एकटे लोक असतील या कुठेही त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा. ओके, ज्यांना पण एकटं वाटतंय, जे पण उदास आहेत, ओके, त्यांच्यासोबत एक दिवस घालवायचा. ओके, आणि त्या ऑब्व्हियसली एक गप्पा गोष्टी जेव्हा मारतो ते आपलं मन शांतच होतं. तर तसंच होतं की इट वॉज अन सिमिलर एक्सपिरियन्स, यू कॅन से, की टाईम स्पेंडिंग अँड टॉकिंग विथ दॅम अँड हेल्पिंग दॅम टू कम आउट ऑफ इट. ओके, असं एक प्रोजेक्ट सुरू केलेलं. आणि या मूवीमध्ये एक सांगण्यासारखं आहे की जेव्हा पण पॉप्युलेशन वाढत चाललंय, बरोबर, आणि तसंच एकटेपणही वाढत चाललंय. इट वॉज अन हार्ट टचिंग डायलॉग, आणि खरंच हे खरं आहे आणि हे रियालिटी आहे. आपणही पाहू शकतोय आपल्या लाईफमध्ये काय होतंय, बरोबर. जवळचे नातीज नाही तर कोणी पण फ्रेंड्स आहेत कधी कधी आपल्यासोबत नसतात. ओके, आणि एंडिंगमध्ये काय होतं की ऑब्व्हियसली तर स्पृहा आणि या दोघांचं प्रेम होतं. ते कसं होतं ते तुम्ही पहा, स्वतःहून पहा आणि एक्सपिरियन्स करा. ओके, सो आपण आता टिप्स किंवा जे पण काय मूवीजमधून जे पण डीप मेसेजेस आहेत ते आपण बघूया. चला. सो द फर्स्ट थिंग इज एक
थेरपी नावाचा प्रकार असतो की थेरपी असतो किंवा एक टॉक थेरपी असतो किंवा आपल्या फ्रेंड्सबरोबर जे पण क्लोज फ्रेंड्स आहेत ट्रस्टवर्दी फ्रेंड्स, त्यांच्यासोबत आपण टाईम स्पेंड करून बोलू शकतो. आपल्या जे पण मनातील जे पण गोष्टी असते तो मनाचा भार कमी करायला वी कॅन गिव्ह दिस शॉट बिकॉज कोणीतरी पाहिजे असतं आपल्या गोष्टी ऐकायला, बरोबर की नाही. सो the second one is you can either be happy or sad. It's your choice. Okay, because happiness ही गोष्ट आहे की ती खूप प्रोडक्टिव्ह आहे, ती वाढत जाते. पण सॅडनेस ही गोष्ट आहे ती प्रोडक्टिव्ह नसते. सो तुम्हाला स्मार्टली विचार करायचा आहे मित्रांनो की तुम्हाला कुठल्या वाटेने जायचं आहे, आनंदाच्या किंवा दुःखाच्या. Your choice. So the third thing is, आपण जेव्हा एकटं फील करतो तेव्हा आपण एक रिलेशनशिपचा आधार घेतो. आपण सो प्रेमाच्या मार्गाने धावतो. पण आपल्याला हे कळत नसतं की आपल्यामध्ये प्रेम नाही आहे बाळांनो शेअर करायला. आपण स्वतः दुःखी आहोत आणि आपण रिलेशनशिप पाहतोय, डेटिंग करतोय. वाव, हा जो इम्पॉर्टंट क्षण आहे की खूप महत्त्वाचा क्षण आहे की आपण स्वतःला पहिलं हील करणं गरजेचं आहे. रिलेशनशिप येतीलच, जो खरा आहे तो येईलच, पण आपण टाईम स्पेंड करायला किंवा आपलं एकटेपण घालवण्यासाठी रिलेशनशिपचा वापर करू नाही. ओके, बिकॉज ते त्या व्यक्तीला पण दुःख होऊ शकतं किंवा तो स्वतःलाही तुम्ही अजून दुःखी करू शकता. ओके, द फोर्थ वन इज आपण कुठली गोष्ट हरवतो आपल्या लाईफमध्ये तर आपण ब्रीथ इन ब्रीथ आउट. डोंट ओके, हरवलेलं आहे ते तुमच्यासाठी नसेलच. ओके, तुम्हाला अजून चांगली गोष्ट वेट करत आहे तुमच्यासाठी. सो तुम्हाला रेडी व्हायचं आहे त्या मोमेंटमध्ये इन ऑर्डर टू रिसीव्ह दॅट थिंग. ओके, पाचवी गोष्ट आहे की आपण कोणालाही छोटं लेखू नये. ते सर्व जे पण लोक आहेत ते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, सर्व लोक. सिक्स्थ थिंग इज डिप्रेशन किंवा लोनलीनेस हा प्रकार नुसतं अडल्ट्स लोकांमध्ये होत नाही, हे मुलांमध्येही देखील होतं. जे टीनेजर्स आहेत सर्वांना होतं आणि सर्व एक्सपिरियन्स करतात. सो मोठ्याने असं इग्नोर केलं नाही पाहिजे. जे पण छोटे मुलं आहेत त्यांना समजून घेणं खूप भाग आहे आणि त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाही तर आत्महत्या हे का होत आहे या जगामध्ये, का होत आहे? कारण की कोण कोणाला समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. सो आपल्याला एक हेल्पची गरज असते. आपलं पूर्ण माइंड काम करत नसतं, आपल्याला एक मेंटरची गरज असते. ओके, तर या चित्रपटामध्ये एक मोठा डीप मेसेज आहे, तो म्हणजे बी अ गुड लिसनर अँड कीप एव्हरीवन हॅपी हू इज अराउंड यू. त्याच्यामध्येच तो एक मोठा आनंद आहे. आणि मला एक सांगू इच्छिते मी की त्या लोनलीनेसच्या पाठीच एक लपलेला आहे तो आनंद आहे. तर हे थोडे टिप्स आहेत. सो मला शेअर करावं असं वाटते की पहिली गोष्ट आहे स्वतःवर खूप प्रेम करणं. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? स्वतःला एक्सेप्ट करणं. जे पण काही तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, मोठे मोठे छोटे छोटे, ते सर्व एक्सेप्ट करणं आहे. ते एक्सेप्ट केल्यानंतर you will feel more relaxed and relief from everything. दुसरं आहे फॉरगिव्ह. स्वतःला पहिलं फॉरगिव्ह करा. जे पण तुम्ही बोलतात ना, मी ही गोष्ट खूप वाईट केली, इट्स ओके. वाईट म्हणू नका त्या गोष्टी, तो बस एक्सपिरियन्स होता. तिसरी गोष्ट आहे की तुम्ही आनंद पाहण्यासाठी माणसांना पकडू नका. एक हेतू नसायला पाहिजे की मला आनंद पाहिजे म्हणून मी त्या व्यक्तीवर आहे. ओके,
ओके. तुम्ही माणसांबरोबर राहण्याचा हेतू काय की तुम्ही तुमचा आनंद शेअर करायचा आहे. ओके. तर तुम्हाला एकटं वाटत असेलच तर तुम्ही गाणं गाऊ शकतात, डान्स करू शकतात, ड्रॉइंग काढू शकतात, चित्र रंगवू शकतात, खूप काही गोष्टी आहेत. तुम्ही बोलू शकतात माणसांवर बोलणं म्हणजे काय, त्यांच्यासोबत हसणं, ते एक्सपिरियन्स करणं, जे पण लाईफ आहे, त्या टॉक्स आहेत, डीप टॉक्स आहेत. बिकॉज एक्सप्रेस करणं हे नीड आहे लाईफमध्ये. तर तुम्ही एक्सप्रेस नाही केला, तुम्ही तुमच्यामध्येच ती गोष्ट ठेवलात ना, तर ते आनंद जो आहे ना तो निघणार नाही बाहेर. ते सॅडनेस, लोनलीनेस, ते सर्व डीप तुमच्या हृदयात ब्लॉक होऊन जाणार त्या गोष्टी. सो स्वतःला एक्सप्रेस करणं रागात नव्हे, प्रेमाने, ते खूप महत्त्वाचं आहे. गाणं एक चांगलं माध्यम आहे की तुम्ही गाणं ऐका, गाणं गा, बिकॉज ते खूप तुम्हाला एक सेल्फ थेरपीसारखं आहे, खूप हिलिंग होतं. ओके. त्या गोष्टींमधून तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चित्रपट पहा जे तुम्हाला एक तुम्हाला लाईफची ओळख करून देते किंवा आठवण करून देते. असे चित्रपट पाहिले की जरा बरं वाटतं, एक मोटिवेशन भेटतं, एक सेल्फ स्टार्ट होतं. तुम्ही थेरपी घेऊ शकतात, जे पण सायकोलॉजिस्ट असतात त्यांच्याकडून जर तुम्ही घेतलात तर घेऊ शकतात, बिकॉज तेही खूप चांगलं माध्यम आहे जेणेकरून तुमचं जे पण लाईफमध्ये एक गायडन्स भेटू शकतो. ओके. आणि हेल्प मागायला नेव्हर बी शाय टू आस्क. आणि लास्ट ही गोष्ट मला सांगायची आहे, जर तुम्हाला एकटं वाटत असेल, जर तुम्हाला डिप्रेसिंग वाटत असेल, लाईफमधला रस संपला असेल असं वाटत असेल, तर महत्त्वाची गोष्ट आहे मदतीसाठी विचारणं. आपण घाबरतो, आपण लाजतो, पण याच गोष्टीनंतर डीप जाऊन आपल्यामध्ये त्रास देतात. सो मदत मागणं ही खूप शाय गोष्ट नाही. It's a healing work where you're just asking for a guidance from someone त्याच्यावर पण तुम्ही ट्रस्ट करतात. सो थँक्यू. आणि ही मूव्ही पहा आणि शांत राहा, एक सेल्फ एक्सप्रेस करा, फोटोग्राफी असेल, काही असेल. ओके. आनंदी राहा आणि हसत राहा. लाईफ एकच टाईम भेटते आणि ती जो पण हा लाईफचा जर्नी आहे तो आपल्याला आनंदी घालवायचा आहे. बिकॉज आपण या जगामध्ये कायमचं राहायला आलो नाही आहे मंडळी, आपण क्षणिक आहोत आणि क्षणिक गोष्टींमध्ये आपण आनंद बघायचा नाही, आपण आपल्यामध्ये बघायचा आहे. ओके. सो थँक्यू आणि ऐकत राहा तुमच्या किटीला. Take care. Let's rock 2020 together.